अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. 26 रोजी रात्री दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन गाव कोरगडी आणि आलेगाव या दोघा गावामध्ये एक सशस्त्र दरोडेखोर टोळीने 4 ठिकाणी दरोडे टाकले. त्यामध्ये काही नागरिकाला मारहाण सुद्धा करण्यात आली. त्याच्यानंतर ती टोळी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेली आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी 5वा दरोडा टाकला. हा टोळी अगोदरही काही गुन्ह्यामध्ये पाहिजे आणि फरारी आरोपी म्हणून तिचे जे सदस्य आहे या दरोडेखोर टोळीचे ते अबस्कॉन्डिंग होते. तर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण आणि दौंड पोलीस स्टेशन हा एक संयुक्त टीम तयार करण्यात आल्या. 5 टीम तयार करण्यात आल्या. त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. गोपनीय, तांत्रिक व तपासाची इतर माध्यमातून 3 दिवसात या टोळीचे 4 सदस्य जे आहे ते अटक करण्यात आलेले आहेत. यामध्ये गणेश मंगेश काळे राहणार कर्जत अहिल्यानगर हा 22 वर्षाचा आहे. विशाल हंबर्ड्या काळे 21 वर्ष आष्टी बीडचा राहणार आहे. त्याच्याबरोबर किशोर रावण भोसले हा 19 वर्षाचा असून कर्जत अहिल्यानगर जिल्ह्याचा आहे. आणि त्याच्या बरोबर जे चौथा सदस्य आहे तो एक विधी संघर्ष बालक त्यांच्याबरोबर सुद्धा होता. या गुन्ह्याचा अधिक तपास करून या गुन्ह्यात सध्यापर्यंत एकूण 17 तोळे सोना, 350 ग्राम चांदी, मोबाईल फोन आणि एक मोटरसायकल जे गेलेला माल होता गुन्ह्यात ते जप्त करण्यात आलेला आहे. ही जे दरोडेखोर टोळी आहे ह्याचे प्रत्येक सदस्यावर या अगोदरही खूप गंभीर प्रकारचे गुन्हे, दरोड्याचे, जबरी चोरीचे गुन्हे दाखल होते आणि याचे अधिक तपासामध्ये अजून काही गुन्हे उघडकीस आणले. 20 गंभीर गुन्हे उघडकीस आणले गेले आहे या टोळीकडून. यामध्ये पुणे ग्रामीण जिल्ह्याचे 12 गुन्हे आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे 3 गुन्हे उघडकीस आणले. पुणे ग्रामीण मध्ये 1 दरोडा, 6 जबरी चोरी आणि 5 घरफोड्या यांनी या अगोदर केल्या होत्या. आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 3 दरोडे, 3 जबरी चोरी आणि 2 घरफोड्या यांनी या अगोदर केल्या. सो एकूण 20 गुन्हे हा आणि त्याचा जुना सुद्धा काही सदस्याच्या 8-10 गुन्ह्यांचा रेकॉर्ड आहे. सो या स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलीस स्टेशनची टीमने खूप छान पद्धतीने काम केला. दिवस रात्र टीम फील्डमध्ये कार्यरत होती आणि त्यांनी जे गोळ घातला आणि मेहनत केली त्याला यश आलेला आहे. म्हणून यामध्ये सर्व सिनियर ऑफिसर्सचा लक्ष होता आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री रंजन शर्मा सर यांनी या केसमध्ये विशेष सूचना आम्हाला दिल्या होत्या. त्या सूचनेप्रमाणे आम्ही स्वतः आणि अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग श्री गणेश बिरादार, त्याच्याबरोबर SDPO दौंड श्री धडस, स्थानिक गुन्हे शाखाची टीम NCB PI श्री प्रमोद सागर, त्याच्याबरोबर दौंड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री हेमंत शेंगे, हा सर्वांनी आणि त्याची टीम जे आता आपल्याकडे समक्ष उपस्थित आहे त्यांनी खूप मेहनत करून हा टोळीला अटक केला आहे. आणि यामुळे भविष्यात खूप काही दरोडे, जबरी चोरी, जेल स्नॅचिंग आणि चोऱ्या, घरफोड्या सारखे गुन्हे 2 जिल्ह्यामध्ये आता कमी होणार आहे आणि खूप चांगला प्रतिबंध केला गेला आहे. ही आंतरजिल्हा टोळी 3 जिल्ह्यामध्ये कार्यरत होती. बीड, अहिल्यानगर आणि पुणे या 3 जिल्ह्यामध्ये ह्याला खूप गंभीर प्रकारचे गुन्हे
कंटिन्युअसली करत होते. थँक्यू.